नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पनीर वेज स्प्रिंग रोल। मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून आपण रोल बनवणार आहोत। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। रोल बनवण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, ते एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले। त्यानंतर पाव चमचा ओवा घालून घेतलाय आणि याचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय। आता हे पीठ आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात। तोपर्यंत बघा, इथं मी चुरलेलं पनीर घेतले, किसलेलं गाजर घेतले, त्यानंतर खूप पत्ता कोबी घेतलाय, 1 कांदा बारीक कट करून घेतलाय आणि 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात। त्यासोबत लसण मी कट करून घेतलेला आहे। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्या, त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्या, त्यासोबत हिरवी मिरची घालून घ्या आणि कट केलेला लसूण याच्यामध्ये घालून घ्या। आता हे आपल्याला परतून घ्यायचे। 1 मिनिटभर आपल्याला याला परतायचं आहे। पहा, कांदा परतून झालाय आपला। आता त्याच्यामध्ये पत्ता कोबी घालून घ्या आणि हा पत्ता कोबी पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये गाजर घालून घ्या आणि हे गाजर पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे परतायचे जेणेकरून भाज्यामधलं पाणी आटलं पाहिजे आणि हे कोरडं झालं पाहिजे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मॅजिक मसाला घालून घ्या, चवीनुसार मीठ घाला, 1 चमचा टोमॅटो सॉस याच्यामध्ये घालून घ्या आणि हे छान मिक्स करून घ्या। पहा, आपली भाजी कोरडी झालेली आहे, याच्यामध्ये थोडंही पाणी शिल्लक नाहीये। आता याच्यामध्ये पनीर घालून घ्या शेवटी आणि पुन्हा याला अर्धा मिनिटभर परतून घ्या आणि गॅस बंद करून घ्या। आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या। आता आपण मळलेलं पीठ पुन्हा एकदा हाताने एकसारखं मळून घ्या आणि त्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याची अशी लांबसर पोळी लाटून घ्या। गोल लाटायची नाहीये, थोडीशी लांबट पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर त्या पोळीवरती आपण तयार केलेलं मिश्रण कोबीचं ठेवून घ्या आणि या प्रकारे त्याचा रोल करा। आता रोल करत असताना या शेवटच्या पदराला आपल्याला या प्रकारे कडेला पाणी लावून घ्यायचंय, जेणेकरून तो रोल एकदम व्यवस्थित चिकटेल। या प्रकारे बंद करून त्याचा रोल बनवून आपल्याला घ्यायचा आहे। या प्रकारे पहा, मी रोल बनवून घेतलेत। 1 वाटीचे एकूण 4 रोल तयार झालेले आहेत। आता तळण्यासाठी तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मी हा रोल सोडून घेतलाय। आता तो रोल आपल्याला खरपूस गोल्डन ब्राउन रंगावरती तळून घ्यायचा आहे। पहा, आपला रोल आता तळून होतोय। किती छान कलर आलेला आहे आणि छान क्रिस्पी झालेला आहे। आता हा रोल आपण काढून घेऊयात। या प्रकारे आपल्याला बाकीचे रोलही तळून घ्यायचे आहेत। आपले रोल तळून झालेत। आता मी 2 रोलचे तुम्हाला पीसेस करून दाखवते। या प्रकारे छोटे छोटे तुकडे किंवा पीसेस याचे करून घ्या। पहा, किती सुंदर असे रोल आपले तयार आहेत।